पूर्व द्रुतगती मार्गावरील एरवाट नगर सबवेला भेगा पडलेल्या आहेत। पूर्व द्रुतगती मार्ग ओलांडण्यासाठी वाटसरूंकडून सबवेचा वापर केला जातो। काल काम केल्यानंतर 2 ते 3 महिने पुन्हा तशीच स्थिती बघायला मिळते। विक्रांत शिंदे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। विक्रांत, या सबवेला भेगा पडल्याचं दिसतंय। खरं तर या सबवेला भेगा पडलेल्या आहेत। खरं तर हा जो पूर्व द्रुतगती महामार्ग आहे तो क्रॉस करण्यासाठी म्हणजे एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी म्हणून हा सबवे जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। आणि तसं करत असताना मग जे वाटसरू आहेत त्यांना आपला जीव मुठीत घेऊन हा सबवे क्रॉस करावा लागतोय, कारण त्याचं कारण या भेगा आहेत। सोबतच पावसाळ्यामध्ये या सबवेमध्ये पाणी भरतं असंही काही स्थानिकांचं म्हणणं आहे। खरं तर या सगळ्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची असते असं रवी राजा, जे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। एकंदरीत महानगरपालिका आता यापुढे काय उपाययोजना करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महानगरपालिकेकडून प्रतिक्रिया येते का हे सुद्धा आपण पाहतोय आणि नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते ते आपण प्रेक्षकांना दाखवतच राहू। अमित, निश्चित धन्यवाद विक्रांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।